मग आज बनवूया मटणाची सुकी भाजी. तर चिकन आणायला जो गेलेला आहे जोडीदार. तर आज मी पहिल्यांदा एक कांदा कापून भाजून घेतो. काळा मसाला तयार करायचा आहे. तर आता काळा मसाला तयार करूया. थोडासा काळा कलर येस्तोवर कांदा भाजून घ्यायचा मस्त. बाकी काळा कलर आला का लगेच मसाला, बाकीचा मसाला भाजून घेऊ. कांदा मस्त भाजलेला आहे. तर आता थोडं तळून घेऊ. थोडेसे धने, थोडी मिरच्या आपण त्यावेळेस थोडे फ्राय करून हे दोन्ही तीन मिक्स करून मिक्सरमध्ये दळून घेऊ. पहिले कांदा काढून घेऊ भाजलेला. थोडंसं तेल टाकून आपण मिरची भाजून घेऊ. थोडंसं नाही, जास्तच पडलं तर हे मिरची भाजून घेऊया. तेल गरम झालं तर उडत आहे यार. मसाला फ्राय झालेला आहे. आता काढून घेऊ. बरं थोडं भाजून घेऊ. मसाला एक नंबर बनतो. थोडंसं लालसर करून घेऊ खोबऱ्याला. बारीक कापल्यानंतर लवकर भाजतं मस्त बाकी स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेऊ. त्यानंतर थोडीशी हळद टाकून घेऊ. हळद टाकली त्याच्यानंतर थोडंसं आपण स्वादानुसार आहे ना मीठ टाकून घेऊ. थोडंसं मीठ टाकून घेऊ. या ठिकाणी थोडं जाडच मीठ वापरलेलं आहे आणि टेस्ट भारी येते. मिक्स करून घेऊया सगळं. चिकन मस्त स्वच्छ पण धुतलं होतं. आता हे आपण असं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झालेलं आहे. पाच मिनटं असंच ठेवू. तोपर्यंत आपण गॅसवर तेल तापायला टाकू. 2 चम्मच गोड तेल टाकून घेऊ आपण. तेल गरम झाल्यानंतर आपण मस्तपैकी चिकन टाकून घेऊ. फ्राय करून घेऊ चिकन पहिले. त्याच्यावर चिकन फ्राय होईल तर आपण याच्यावर झाकण ठेवू. थोडंसं वाफेवर शिजून घेऊ. नंतर त्याच्यानंतर 1 तांब्याभर पाणी टाकू. ठीक आहे, झालं. मसाला थोडासा भाजून घेऊ. ऐका ना, आता याचे ना मीठ टाकू नका बरं का. काय झालेलं आहे. दुसरी कोथिंबीर होती ना चांगली आहे का? क्या करे तू उधर से वटे काय कडे मध्ये तक लोक नाच रहे उधर. हाँ
ऊपर से थोड़ा सा कोथिंबीर डाल देंगे तो हमारा सूखा मटन मसाला बन के रेडी हो जाएगा। अरे ज्या वालीत बसलो मी ते बस परत